नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू आणि गोपाळ पेपर लिहित असतात. तेव्हा तिथे महाले मास्तर येतात आणि इंदूला विचारतात की काय इंदू, जमतंय ना लिहायला? इंदू सांगते हो. मग महाले मास्तर तिथून निघून जातात. मोठ्या बाईंना मात्र काहीच लिहिता येत नसतं. त्या इकडे तिकडे बघत असतात की काही आठवतंय का ते बघत असतात आणि आठवत असतात. आता गोपाळ मोठ्या बाईंकडे बघायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की काय रे, माझ्याकडे काय बघतोय? जमतंय ना सगळं, नीट चाललंय ना सगळं? गोपाळ म्हणतो की हो आहे की, आणि विचारतो की तुमचं? मोठ्याबाई म्हणतात की नीटच आहे की, आणि काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत असतात. आता मोठ्याबाई गोपाळच्या पेपरमधील काही दिसतंय का ते बघण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र त्यांना काही दिसत नाही. गोपाळ त्यावर हात ठेवून लिहित असतो. मोठ्याबाई हळूच उठतात आणि त्या दोघांच्या पाठीमागे जाऊन त्यांचा पेपरमधील बघायला लागतात. गोपाळ आणि इंदू त्यांच्याकडे बघतात आणि त्या शिंक आल्याचं नाटक करायला लागतात आणि परत जागेवरती जाऊन बसतात. गोपाळ विचारतो की मोठ्याबाई, तुम्ही का परीक्षा देताय? मोठ्याबाई रागाने म्हणतात की तुला काय करायचंय, तू लिही तुझं. इंदू मोठ्याबाईंकडे बघून खूप हसत असते. आता यानंतर आपण पाहतो की मुक्ता मॅडमच्या ऑफिसच्या समोर भदे आणि मुक्ता मॅडमनी प्रेमनाथला लहान मुलांसोबत लंगडी घालायला सांगितलेली असते. आता प्रेमनाथ लंगडी घालून थकतो आणि थांबतो, तर मुक्ता मॅडम भदेला म्हणतात की पायावर हाणा त्याच्या, सारखं त्या मोठ्याबाईंच्या मागे मागे फिरतो, गुपचूप लंगडी घाल. तितक्यात मुक्ता मॅडमला गोपाळ आणि इंदू दिसतात. त्या इंदूला आवाज देऊन बोलावून घेतात आणि विचारतात की काय, कशी गेली परीक्षा? गोपाळ सांगतो की हो, 1 नंबर लिहिला आहे पोरीने पेपर. मुक्ता मॅडम म्हणतात हुशारच आहे पोरगी, आणि विचारतात की माझ्या स्टुडंटची कशी झाली परीक्षा? गोपाळ आणि इंदू एकमेकांकडे बघायला लागतात. आता इंदू सांगते की ते नाही माहिती. आता मुक्ता मॅडम म्हणतात की मला माहिती आहे ना, आणि मोठ्याबाईंकडे हात दाखवत म्हणतात की थोबाडावरूनच कळतंय. मोठ्याबाई मुक्ता मॅडम जवळ येतात आणि मुक्ता मॅडम म्हणतात की आल्या ठुमकत या मोठ्याबाई. मग काय म्हणता मोठ्याबाई, कशी झाली परीक्षा? आणि भदेला सांगतात की भदे, पेपर घ्या ताब्यात, तपासून सांगूया की कशी झाली ते. प्रेमनाथ लंगडी घालता घालता मध्येच पाय खाली टेकवत असतो. तेव्हा मुक्ता मॅडम त्याला ओरडून म्हणतात की चिटिंग नाही करायची हा. आणि परत मोठ्याबाईंना म्हणतात काय मोठ्याबाई, तुमचा जावई कसला जावई निवडला आहे? नुसता बशानंद 4 उड्या मारल्या की हबकतंय, कार्यक्रमामधलंच दिसतंय. मोठ्याबाई म्हणतात की हे नाही कार्यक्रमामधले, ते आमचे हे आहेत. असं म्हणून त्या थांबतात आणि म्हणतात नाही म्हणजे त्यांना तसलं ट्रेनिंग नाही ना म्हणून. मुक्ता मॅडम म्हणतात ट्रेनिंग नाही अहो, मग द्या की ट्रेनिंग. मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात की आम्ही देऊ? आमच्या इथे मागे परसामध्ये भरपूर जागा आहे, तिथे देऊ आम्ही ट्रेनिंग. मुक्ता मॅडम म्हणतात की नंतर नाही, आता कसं आहे मोठ्याबाई, एकतर महिला राखीव गट, त्याचा स्पोर्ट्ससाठी जागा रिकामी. तुम्ही जर खेळात इंटरेस्ट दाखवला तर तुमची सीट पक्की. मोठ्याबाई खुश होऊन विचारतात इथे पण कोटा असतो का? मुक्ता मॅडम म्हणतात की हो, मी नाही का आले, आणि मोठ्याबाईंना सांगतात चला लंगडी खेळा. आता मोठ्याबाई घाबरून म्हणतात मी लंगडी खेळू? मुक्ता मॅडम म्हणतात मग तुम्हाला काय बुद्धिबळ खेळायला सांगू का? हे ऐकून सगळेच हसायला लागतात. आता मुक्ता मॅडम म्हणतात की कसं आहे, तुम्ही लंगडी खेळा, हे खेळ एकदा का जमले की राजकारणातले खेळ खेळणं तुम्हाला अगदी सोपं होऊन जाईल. आता मोठ्याबाई म्हणतात असं आहे का? मुक्ता मॅडम विचारतात की काय पोरांना खेळायची का मोठ्याबाईंसोबत लंगडी? इंदू घाबरत म्हणते की मोठ्याबाईंसोबत नको. मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की नको म्हणतायत. आता मुक्ता मॅडम म्हणतात की पोरांचे चेहरे बघा केवढेसे झाले आहेत, केवढी घाबरले आहेत बघा, म्हणजे तुम्ही तर चॅम्पियन्स असणार. मला आली होती कल्पना, पण आता मला बघायचंच आहे की चला पटकन. गोपाळ म्हणतो ऐका ना, आमच्या परीक्षा आहेत. मुक्ता मॅडम म्हणतात अरे म्हणून तर सांगते, उलट परीक्षा आली ना की खेळायचं, म्हणजे माइंड कसं फ्रेश होऊन जातं. आणि त्या मोठ्याबाईंना विचारतात की बरोबर आहे ना? गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे, आपण खेळूया मोठ्याबाईंसोबत. मुक्ता मॅडम मोठ्याबाईंना म्हणतात की मोठ्याबाई पर्स ठेवा आणि खेळायला या. आता मोठ्याबाई उजव्या पायाने खेळून की डाव्या पायाने खेळू विचारतात. आता मुक्ता मॅडम म्हणतात की जसं जमेल तसं खेळा. सगळे हसायला लागतात. आता मोठ्याबाई लंगडी घालायला लागतात. मुक्ता मॅडम मधून त्यांना ओरडत त्यांच्याकडे बघत असते आणि मज्जा घेत असते. आता मोठ्याबाई लंगडी घालता घालता खाली पडतात आणि त्यांच्या पायाला लागतं आणि त्या खूप ओरडायला लागतात. मुक्ता मॅडम मोठ्याने हसायला लागतात आणि म्हणतात की मोठ्याबाई उभा राहायच्या आधीच पडल्या. मोठ्याबाई म्हणतात की उठते, मुरगळला एकदम पाय. नंतर आपण या रात्री पाहतो की इंदू विठुरायासोबत बोलत असते आणि ती खूप खुश असते. इंदू म्हणते की आपण जर आपलं काम व्यवस्थित केलं तर विठुराया आपल्या पाठीशी असतो. हे मला आत्ता कळालं. तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना, तू माझ्यासाठी धावत येणार मला माहिती आहे, पण मी ना फोकस लावून माझा अभ्यास केला आहे. माझा पेपर असा टॉप क्लास गेला आहे ना. थँक्यू विठुराया, खूप खूप थँक्यू.
तेव्हा तिथे व्यंको महाराज येतात आणि इंदूला असं खुश बघून विचारतात की इंदू काय गं, किती छान खुश दिसतेस तू, आणि विठुरायाला एवढं का थँक्यू म्हणतेस, एवढी त्याने कृपा तरी काय केली आहे नक्की ते तरी सांग. इंदू म्हणतात फक्त त्यालाच नाही थँक्यू, तुम्हाला पण खूप खूप थँक्यू, कारण तुम्ही माझं पाठांतर घेतलं, सगळ्या तारखा कशा लक्षात ठेवायच्या याची आयडिया सांगितली, आणि नागरिकशास्त्र कसं लक्षात ठेवायचं हे पण सांगितलं तुम्ही मला. तुम्ही सांगितलं तसंच मी केलं, म्हणून माझा पेपर सोपा गेला. व्यंको महाराज म्हणतात की छान, पण इंदू बाळा तुला सांगू का, आयुष्यसुद्धा पेपरसारखंच असतं. हे बघ, आपण आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या, कर्तव्य व्यवस्थित निभावली तर आपलं आयुष्यसुद्धा गोड होऊन जातं. आणि ते विठुरायाला नमस्कार करतात आणि इंदूला विचारतात की मला सांग उद्या कोणता पेपर आहे. इंदू म्हणते की विज्ञान. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की म्हणजे गोपाळचा आवडता पेपर तर. इंदू म्हणते घाबरत पण माझ्यासाठी अवघड आहे. व्यंको महाराज म्हणतात की एवढं टेन्शन कशाला घ्यायचं, हे बघ आपल्या आजूबाजूला निसर्ग आहे की नाही त्याचं ज्ञान म्हणजे विज्ञान. मग व्यंको महाराज विज्ञान म्हणजे काय हे इंदूला समजावून सांगतात आणि परत म्हणतात की चला मी निघतो, नाहीतर मी असाच बडबडत राहिलो ना तर तुझा अभ्यास राहून जाईल. इंदू म्हणते की व्यंको महाराज असं काहीच नाही होणार, मी खूप अभ्यास करणार आहे. पण एक सांगू का महाराज, तुम्ही जे बोलला ना ते असं ऐकत राहावंसं वाटतं. व्यंको महाराज म्हणतात मग आपण कसं करूया, तुझी एकदा परीक्षा संपली ना की मग आपण दोघं गप्पा मारत बसूया खूप, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. इंदू व्यंको महाराजांना थांबवत म्हणते की महाराज एक सांगायचं राहिलं, आज ना मोठ्या बाई पण बसल्या होत्या परीक्षा द्यायला. व्यंको महाराज म्हणतात की इंदू तू काय माझी चेष्टा करतेस काय गं. इंदू म्हणते की मी कशाला चेष्टा करू, मी आणि गोपाळ ज्या वर्गात परीक्षा द्यायला बसलो होतो ना त्याच वर्गात त्या पण परीक्षा द्यायला बसल्या होत्या, आणि तो पण नागरिकशास्त्राचा पेपर. हे ऐकून व्यंको महाराज थोडेसे विचारात पडतात. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाईंचे खूप पाय दुखत असतात आणि त्या स्वतःशीच बडबड करत मुक्ता मॅडमला म्हणत असतात की आधी डोळे खाऊन अभ्यास करायला लावला आणि नंतर लंगडी घालायला लावली मेलीने. चणे खात बघणारी कुठे निरीक्षक असते का, याआधी मला हे कळलं असतं ना ही निरीक्षक आहे तर चांगलीच खोड मोडली असती तिची. आता आणि त्या नारायणीला आवाज द्यायला लागतात. नारायणी पाय शेकायला गरम पाणी घेऊन येते. मोठ्या बाईंचे पाय खूपच दुखत असतात. नारायणी विचारते की आई एवढे कसे पाय दुखत आहेत तुझे. मोठ्या बाई म्हणतात की पाय शेकायला सांगितलं आहे ना तेवढंच करायचं, जास्त प्रश्न नाही विचारायचे. नारायणी म्हणते अगं नाही, यांचे पण पाय खूप सुजले आहेत ना आणि गुडघे पण दुखत आहेत म्हणाले, म्हणून विचारलं की काय झालंय. मोठ्या बाई म्हणतात की तुझ्या नवऱ्याचं डोकं आहे ना ते गुडघ्यामध्ये आहे म्हणून दुखतंय. हे ऐकून नारायणी हसायला लागते. मोठ्या बाई रागाने म्हणतात की दात काढायला काय झालं. नारायणी घाबरून म्हणते की काही नाही. आता मोठ्या बाई रागाने म्हणतात सोड माझा पाय आणि चल निघ, काही गरज नाही, मी बघते माझं मी, निघ तू. नारायणी म्हणते काही लागलं तर, असं म्हणून ती तिथून जायला लागते. आता मोठ्या बाई म्हणतात काही लागलं तर तुला कशाला सांगू, मी माझं मी बघेन. दात काढते आणि रागाने म्हणतात एक माणूस सरळ नाही आहे माझ्या आसपासचा. मुक्ता इनामदार, स्टेट प्लेअर, एवढी स्टेट प्लेअर आहेस तर स्वतःला घाल ना लंगडी, मग कशाला सांगते मला. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंको महाराज घरी येत असतात तेव्हा त्यांना तिथे आप्पा भेटतात. आता आप्पा म्हणतात व्यंको महाराज तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, तुम्हाला काही कळलं का. व्यंको महाराज म्हणतात की कशाबद्दल. आप्पा सांगतात हो आपल्या मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी मोठ्या बाई उभ्या राहतात. हे ऐकून व्यंको महाराज खूप शॉक होतात. आप्पा सांगतात की कालच ग्रामपंचायतमध्ये मीटिंग झाली आमची. आता व्यंको महाराज म्हणतात की अहो आप्पा हे काय बोलताय तुम्ही, वहिनी निवडणुकीसाठी उभा राहत आहेत पण कोणत्या पक्षाकडून. आप्पा सांगतात की पोपटरावांच्या पक्षाकडून उभे राहतात. अहो भाऊबीजेच्या दिवशी नाही का बोलावलं होतं बंगल्यावरती, त्याचवेळी हे ठरलं आहे असं मला कळलंय. भावी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मुक्ता इनामदार येत आहेत पक्षप्रमुख म्हणून, म्हणजे आल्या पण आहेत त्या इथे. व्यंको महाराज म्हणतात की मुक्ता इनामदार म्हणजे त्या मंत्री होत्या ना. आप्पा सांगतात हो माजी महिला आणि बालविकास मंत्री, आणि म्हणतात की मला वाटलं की तुम्हाला सगळं माहिती असेल, मोठ्याबाई काहीतरी बोलल्या असतील ना घरी. तर यावर व्यंको महाराज म्हणतात की नाही हो आप्पा, आज पहिल्यांदाच हे सगळं तुमच्या तोंडातून ऐकतोय. त्यांना मोठ्याबाईंचं बोलणं आठवतं की मोठ्याबाई बोलल्या होत्या की एकदा का सत्ता माझ्या हातात आली ना की या सगळ्या रीती परंपराच बदलवून टाकते. आप्पा रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात.
आता व्यंको महाराजांना हेही आठवतं की इंदू सांगत होती की आज ना मोठ्या बाई पण बसल्या होत्या परीक्षा द्यायला. मी आणि गोपाळच्या वर्गात बसलो होतो ना, ज्या त्याच वर्गात बसल्या होत्या पेपर लिहायला त्या, आणि तो पण नागरिकशास्त्राचा. हे आठवून व्यंको महाराज थोडं टेन्शनमध्ये येतात. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की व्यंको महाराज हे पेपर वाचत बसलेले असतात. त्याचवेळी तिथे नारायणी व्यंको महाराजांसाठी चहा घेऊन येते आणि चहा देऊन परत जायला लागते. तितक्यात व्यंको महाराज नारायणीला थांबवत म्हणतात, नारायणी अगं जावई बापूंचे पाय कसे आहेत ग आता? व्यंको महाराज म्हणतात की बरं आहे ना त्यांना? नारायणी सांगते की हो आता ठीक आहे. तितक्यात मोठ्या बाई नारायणीला आवाज देत तिथे येतात आणि नारायणीला म्हणतात की हे बघ मी जरा बाहेर चालली आहे, अधोक्षज येईल परीक्षेवरून, तो आल्यानंतर त्याला जाम पोळी दे, चल आले मी, असं म्हणून मोठ्या बाई जायला लागतात. तितक्यात व्यंको महाराज मोठ्या बाईंना थांबवत म्हणतात की वहिनी. हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी बाहेर जाणाऱ्या माणसांना टोकायचं नसतं, आता हे तुम्हाला पण सांगायचं का? आता व्यंको महाराज मोठ्या बाईंना विचारतात की माफ करा पण तुम्ही निवडणुकीला उभे राहत आहात असं कळलं. मग मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या व्यंको महाराजांना म्हणतात मग त्यात काय वावगं आहे? यावर व्यंको महाराज म्हणतात की नाही अजिबात वावगं नाही, त्यात काय वावगं असणार, नागरिक आहात तुम्ही आणि प्रत्येक नागरिकाचा अधिकारच असणार आहे. पण मग मोठ्या बाई म्हणतात की पण काय? व्यंको महाराज म्हणतात हे बघा राहवत नाही म्हणून सांगतोय, तुम्ही त्या पोपटरावांसारख्या बेईमान माणसाच्या नादी लागू नका, एवढंच म्हणणं आहे माझं. हे ऐकून मोठ्या बाई काही न बोलता तिथून जायला लागतात. व्यंको महाराज आश्चर्याने मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी. आता मोठ्या बाई थांबतात आणि व्यंको महाराजांना म्हणतात व्यंकट भाऊजी तुमचे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. व्यंको महाराज म्हणतात अहो मी तुमच्या भल्यासाठीच बोलतोय. मोठ्या बाई यावर म्हणतात की माझं भलं मला तुमच्यापेक्षा जास्त कळतं, तुम्हाला आमचं भलं होऊ द्यायचंच नाही, आम्हाला पुढे जाऊ द्यायचंच नाही, हे असं दुटप्पी वागणं आहे ना तुमचं. आता तुम्ही म्हणाल की मला वहिनी तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलताय, पण यांच्या वेळेससुद्धा तुम्ही मामंजीचे कान भरले होते ना, आणि आज तुम्ही मला पुन्हा तेच सांगायला लागलाय. आता व्यंको महाराज म्हणतात प्रत्येक वेळी अर्थाचा अनर्थ करायचा आहे का हो तुम्हाला? हे बघा या वाटेवरून तुम्ही गेलात तर तुमच्या वाटेला धोका आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. यातून शेवटी तुम्ही जे काही ठरवणार आहात तेच करणार आहात, तुमचं तुम्ही ठरवा. आता मोठ्याबाई रागाने म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, समोरच्याशी गोड गोड बोलायचं आणि त्याची पॉलिशीच बंद करून टाकायची. तुमचा स्वभाव काय माहीत नाही आहे का मला? या घरात आल्यापासून पाहते मी, आपलं माणूस म्हणून मदत तर करायचीच नाही, फक्त पाय खेचत राहायचे, हे असं आहे तुमचं. आणि त्या रागाने तिथून निघून जातात. आता व्यंको महाराज आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.